पहिला तर सर्वांना रामकृष्ण हरी हो. आज लय दिवसात ब्लॉग चालू केलो. आज होतो माघवारी निमित्त भव्य आणि दिव्य गोल रिंगण सोहळा. पहिला तर आला मार्कंडे मंदिरात. इथं तर चालू होतं भजन. मंदिरात तर जागा नव्हती म्हणून मी तर बाहेर येऊन थांबलो. भजन झाल्यावर सर्व दिंड्या मंदिरातून बाहेर आल्या. हे माऊलींचे 2 अश्व आहेत जे आज गोल रिंगणामध्ये धावणार आहेत. मग काय हो, सर्व दिंड्या निघाला नार्तकोट प्रशाले. सगळ्यात समोर तर पहिला झेंडे घेतलेले वारकरी होते. रिंगण सोहळ्यासाठी तर एवढी गर्दी झाली भाविकांची की नुसतं बघेल तिकडे नुसतं पब्लिकच पब्लिक. आम्ही पण सर्वजण दिंडीत ज्ञानबा तुकारामच्या घोषात निघालो पुढं. हे आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी रथ. मैदानात आल्यावर सर्व वारकरी रिंगणाच्या आत आणि बाहेर उभारून घेतले. रिंगण सोहळ्यामध्ये आल्यावर तर सर्व वारकरी पहिला पाऊल खेळाले. पाऊल बघून झाल्यावर आम्ही आलो रिंगणाच्या कडाला, कारण आता चालू होणार होता रिंगण सोहळा. पहिला तर सर्व झेंडेकरी रिंगणात पळाले. झेंडेकरी झाल्यानंतर सर्व तुळशी घेतलेल्या महिला रिंगणात पळा लागल्या. मग नंतर सर्व मर्दंग वाजवणारे वारकरी रिंगणात पळा लागले. त्यानंतर सोलापुरातील सर्व दिंडींचे विनेकरी आणि चोपदार रिंगणात गोल धावत होते. सर्वजण तर पहिल्या रिंगणाच्या गोल कडेने थांबून घेतले, कारण आता धावणार होते माऊलींची 2 अश्व. मग काय हो, चालू केले 2 अश्व धावायला. बघता बघता माऊलीचे अश्व रिंगणाला 5 फेऱ्या मारले. मग काय हो, 6 वाजता रिंगण सोहळा संपला आणि दिंड्या मैदानातून प्रस्थान झाले. व्हिडिओ आवडला तर लाईक फॉलो करा.